नमस्कार. आज आपण 1 किलो चिकन दम बिर्याणी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि बिर्याणी घरगुती साहित्यामध्ये बनवली असली तरीसुद्धा त्याची चव अगदी बाहेर बिर्याणी मिळते तशीच फ्लेवरफुल आणि एकदम चविष्ट असणार आहे. आणि हे एकदम सोप्या पद्धतीने घरगुती बिर्याणी बनवून तुम्ही स्वतःचा फूड बिझनेससुद्धा सुरू करू शकता. आणि बिर्याणी आपण जेव्हा मार्केटमधून ऑर्डर करतो तेव्हा ती आपल्याला 1 किलो, अर्धा किलो अशा प्रमाणामध्ये मिळते. म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा किलोच्या प्रमाणामध्ये बिर्याणी बनवली जाते. म्हणूनच आज मी तुम्हाला 1 किलो चिकन दम बिर्याणी परफेक्ट प्रमाणामध्ये कशी बनवायची ते सांगणार आहे. आणि मी जे काही साहित्याचं प्रमाण दिलं आहे त्यामध्ये 1 किलोपेक्षा थोडीशी जास्तच बिर्याणी बनवून तयार होते. 8 ते 9 लोकांना ही बिर्याणी अगदी सहज पुरेल. आणि बिर्याणी अगदी मार्केटमध्ये मिळते अशीच फ्लेवरफुल आणि चविष्ट व्हावी म्हणून भरपूर साऱ्या टिप्स मी यामध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी इथे आपण आधी पूर्वतयारी करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 700 ग्रॅम इतका तांदूळ घेतला आहे. बासमती तांदूळ आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो. जर वाटीने तांदूळ मोजून घ्यायचा असेल तर या वाटीने मी 4 वाटी इतका तांदूळ घेतला आहे. तुम्ही सुद्धा जर वजनी प्रमाण नसेल तर तांदूळ मोजून घेण्यासाठी घरातील कोणती एखादी वाटी सेट करून घ्या. आता हा तांदूळ 3 ते 4 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर इथे पहा तांदूळ मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हा तांदूळ 30 ते 45 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा. तांदूळ भिजवून घेतला की पटकन शिजतो, छान मोकळा होतो आणि सोबतच यामध्ये जे काही एक्स्ट्रा स्टार्च असेल ते सुद्धा निघून जातं. आता इथे तांदूळ भिजत ठेवलाय, सोबतच आपण आणखी एक तयारी करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 वाटी गरम दूध घेतलंय. दूध गरम किंवा कोमट असणारच घ्यायचं आहे. आता या गरम दुधामध्ये आपण थोडंसं केसर घालणार आहोत. केसर घालून दुधामध्ये मिक्स करायचं आणि आता हे दूध सुद्धा बाजूला ठेवायचं. गरम किंवा कोमट दूध असेल तर केसरचा रंग दुधाला छान येतो, त्यामुळे शक्यतो गरम किंवा कोमट दुधाचाच वापर करा. आता केसरसुद्धा दुधामध्ये मिक्स केले. हे दूध बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे पहा मी 8 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत. कांदे चिरून त्याची टरफलं काढून घेतली आहेत आणि 2 भाग कांद्याचे करून घेतले आहेत. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 700 ते 750 ग्रॅम इतके कांदे घ्यायचे आहेत. आता हे जे 8 कांदे घेतले आहेत त्यातील 5 कांदे मी अशा पद्धतीने सुरुवातीला उभे चिरून घेणार आहे. तर या ठिकाणी कांदेसुद्धा आपल्याला 2 बॅचमध्ये वापरायचे आहेत. 5 कांदे मी सुरुवातीला वापरणार आहे, राहिलेले 3 कांदे आपण पुढे वापरणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने उभे आणि एकदम पातळ असे 5 कांदे मी चिरून घेते. तर इथे पहा 8 कांदे घेतले होते त्यातील 5 कांदे मी सुरुवातीला असे उभे पातळ चिरून घेतले आहेत. आता या चिरून घेतलेल्या कांद्याच्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेऊयात. चिरून घेतलेल्या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या की आता हा कांदा मी एका ताटामध्ये काढून घेते. आणि आता याच पद्धतीने राहिलेले जे 3 कांदे आहेत ते सुद्धा उभे पातळ आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. 3 कांदे पातळ चिरले नाहीत तरी चालतील, फक्त उभे चिरून घ्या. तर इथे पहा हे 3 कांदे सुद्धा मी आता लगेच चिरून घेणार आहे. पण हे 3 कांदे आपल्याला पुढे वापरायचे आहेत. जे 5 कांदे चिरून घेतले आहेत तेच आपण आत्ता वापरणार आहोत. तर राहिलेले 3 कांदे सुद्धा मी चिरून घेतले आहेत. ते आता दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही पूर्वतयारी करून घेतलीत ना की हा पदार्थ अगदी पटापट बनवून तयार होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. आणि हा पदार्थ बनवून घेताना तुमची गडबड अजिबात होणार नाही. तर इथे कांदे चिरून घेतले आहेत. त्यासोबतच इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत. आता टोमॅटोसुद्धा एकदम बारीक असे मी चिरून घेणार आहे. तर या ठिकाणी प्रमाण लक्षात ठेवा. 700 ग्रॅम तांदूळ घेतले आहेत, 700 ते 750 ग्रॅम इतके कांदे आहेत आणि सोबतच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो. आता यामध्ये टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. बरेच जण घालत नाहीत, पण मी घालते आणि माझ्या पद्धतीने हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला खरंच आवडेल आणि टोमॅटोमुळे सुद्धा या पदार्थाला चव खूप छान येते. तर 3 चिरलेले कांदे आणि 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो आपण पुढे वापरणार आहोत. फक्त 5 चिरलेले कांदे आपल्याला आत्ता लगेच वापरायचे आहेत. पण त्याआधी आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 22 ते 23 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं,
एक मूठभर कोथिंबीर लक्षात ठेवा देठासहित घ्यायची आहे, त्यामुळे पदार्थाची चव छान लागते आणि पदार्थाला सुगंधही छान येतो। सोबतच थोडीशी इथे मी पुदिन्याची पाने घेतली आहेत, पुदिनासुद्धा मी देठासहित घेतला आहे। तुम्हाला देठासहित नसेल घ्यायचा, फक्त पानं घेतली तरीसुद्धा चालतील। आणि या ठिकाणी मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरवी मिरचीसुद्धा जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता, कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसालासुद्धा वापरणार आहोत। आता हे सर्व एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले। जमेल तेवढी बारीक पेस्ट तयार करायची आहे, थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल। तर इथे आपली सर्व पूर्वतयारी करून झाली आहे। गॅसवर कढईमध्ये मी एक अर्धी वाटी इतकं तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झालं आहे। आता जे 5 कांदे आपण चिरून घेतले होते त्यातील अर्धा कांदा तेलामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती एकसारखा हलवत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा। कांदा मध्यम आचेवरतीच तळायचा, म्हणजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो आणि अशा पद्धतीने चमच्याने एकसारखं हलवत राहायचं। तर इथे पहा कांद्याचा रंग हलकासा बदलायला लागलाय। आणखी थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मध्यम आचेवर मी तळून घेणार आहे। तर इथे पहा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती मी तळून घेतला आहे। आता हा तळून घेतलेला कांदा एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्याव्यात, म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। तर इथे पहा तळून घेतलेला सर्व कांदा मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेतला आहे। आता हा कांदा आपण लगेच वापरणार आहोत, पण त्यापूर्वी ताटामध्ये चिरलेला जो अर्धा कांदा शिल्लक आहे तो तेलामध्ये घालूयात आणि मध्यम आचेवरती हा कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आता हा कांदा तळून होतोय तोपर्यंत आपण राहिलेली जी थोडीशी तयारी आहे ती करून घेऊयात। ती तयारी करून होईपर्यंत अधूनमधून हा कांदा अशा पद्धतीने मिक्स करत राहायचा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा। तर इथे कांदा तळून होईपर्यंत मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। आता याच्यामध्ये एक 200 ग्रॅम इतकं आपल्याला दही घालायचं आहे। दही घेताना लक्षात ठेवा दह्याला जास्त पाणी सुटलेलं नसावं, सोबतच दही जास्त आंबट असणारं वापरायचं नाही। वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर एक मोठी वाटी इतकं मी दही घेतलं आहे, वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम। आता हे दही आपण फेटून घेऊयात। दही असं फेटून घ्यायचं अजिबात यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत, सोबतच छान सिल्की असं टेक्स्चर याचं तयार झालं पाहिजे। तर इथे पहा दही मी छान फेटून घेतलं आहे। दह्याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, छान सिल्की असं आलंय। त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालून घेऊयात। त्यासाठी इथे मी काही पावडर मसाले घालणार आहे। त्यामध्ये 2 चमचे इतके धणे पावडर घालायची। या ठिकाणी मी सर्व मसाले पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले आहेत। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर या ठिकाणी वापरायची आहे। 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर। ही लाल मिरची पावडर मी फक्त रंगासाठी वापरली आहे, ही तिखटाला कमी असते। आणि त्यासोबतच यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतका बिर्याणी मसाला घालायचा आहे। आणि यामध्ये मी स्वतः हा पदार्थ बनवताना एक पदार्थ एक्स्ट्रा ॲड करते, तो म्हणजे आपला घरगुती कांदा लसूण मसाला। यामुळे या पदार्थाची चव भन्नाट लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। मी 1 चमचा आणि थोडासा वरती घातलाय आणि सोबतच 2 चमचे किंवा पोहे खायच्या चमच्याने 1 अख्खा चमचा मीठ घालायचं। मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता। आणि आता यामध्ये आपण जे लसूण, आलं, पुदिना आणि कोथिंबीरीचं वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं। तर या ठिकाणी मी जेवढं वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व घालणार आहे। आणि यासोबतच आपण आणखी काही एक्स्ट्रा यामध्ये ॲड करणार आहोत, त्यामुळे सुद्धा या पदार्थाची चव अशी लागते की ढाबा, रेस्टॉरंट किंवा हॉटेलवरच्या चवीला सुद्धा मागे सारेल। तर ते काय आहे तुम्हाला पुढे समजेलच, पण त्याआधी यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं कच्चं तेल घालायचं आणि आता हे सर्व पावडर मसाले तयार करून घेतलेलं वाटण आणि तेल, मीठ दह्यामध्ये मिक्स करायचं, छान एकजीव करून घ्यायचं। याची छान अशी पेस्ट तयार झाली पाहिजे। तर इथे पहा सर्व साहित्य मी या दह्यामध्ये छान मिक्स करून घेतले, एकजीव केले। आता सुरुवातीला यामध्ये इथे मी अर्धा किलो चिकन 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। चाळणीमध्ये ठेवलं होतं, म्हणजे यातील जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जाईल। आता हे धुवून घेतलेलं चिकन यामध्ये घालायचं आणि यासोबतच हा एक्स्ट्राचा पदार्थ, तो म्हणजे आपण सुरुवातीला जो कांदा तळून घेतला होता ना, त्यातील अर्धा कांदा यामध्ये घालायचा। कांदा घालून हे चिकन या पद्धतीने जर तुम्ही मॅरिनेट करून घेतलं ना,
की या चिकन दम बिर्याणीची चव अशी लागते की ही बिर्याणी तुम्हाला कुठेच धाबा, रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मिळणार नाही। त्यामुळे माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही ही बिर्याणी नक्की बनवून पहा। पुढेही मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि पहिल्यांदा सांगते, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि छानशी कमेंट करून सुद्धा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तर इथे पहा, सर्व साहित्य मी चिकनला लावून घेतले। आता हे चिकन फक्त 20 ते 25 मिनिटं आपल्याला असंच बाहेर मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये ठेवायची काहीही गरज नाही आहे किंवा आपली पुढची तयारी करून होईपर्यंत फक्त हे चिकन मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। तर या ठिकाणी चिकनला सर्व साहित्य लावून होईपर्यंत जो कांदा आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकला होता तो कांदासुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाला आहे। तर इथे सर्व कांदा तळून घेतलाय, त्यामुळे गॅस बंद करायचा आणि आता हा सर्व कांदा मी किचन पेपरवरती म्हणजे टिश्यू पेपरवरती काढून घेते, म्हणजे यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। तर इथे पहा, सर्व कांदा मी टिश्यू पेपरवर काढून घेतलाय। आता हे जे कढईमध्ये तेल आहे त्यातील 1-2 पळी तेल मी बाजूला काढून घेणार आहे, कारण एवढ्या जास्त तेलाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाहीये। फक्त तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी इतकं तेल आपल्याला वापरायचं आहे, किंवा मोठ्या चमच्याने 4 चमचे तेल इतकंच घ्यायचं। तेल काढल्यानंतर गॅस चालू करायचा आणि तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे 3 कांदे चिरून घेतले होते ते घालायचे। तर या ठिकाणी प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते, आपण 8 कांदे घेतले होते वजनी प्रमाणामध्ये, 750 ग्रॅम इतके कांदे होते। त्यातील 5 कांदे चिरून आपण तळून घेतले आहेत आणि 3 कांदे आपण या ठिकाणी ग्रेव्हीसाठी वापरतोय। आता कांद्यासोबतच यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 1 स्टार फूल, 5 काळी मिरी, अर्धा चमचा शहाजिरे आणि 3 ते 4 लवंगा घेतल्या आहेत। आणि आता हे खडे मसाले कांद्यासोबतच परतून घ्यायचे। डायरेक्ट तेलामध्ये जर खडे मसाले घातले तर ते करपू शकतात, त्यामुळे अशा पद्धतीने कांद्यासोबत घालायचे, म्हणजे खडे मसाले करपतही नाहीत आणि त्याचा फ्लेवरही तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान उतरतो। आता हा कांदा मध्यम आचेवरती तेलामध्ये आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा, कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये जे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घालायचे। तर या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा सांगते, चिकन दम बिर्याणी बनवताना कोणीही शक्यतो टोमॅटोचा वापर करत नाही, पण एकदा या पद्धतीने टोमॅटो वापरून ही चिकन दम बिर्याणी बनवून पहा, खरंच चवीला खूप छान लागते। आता हा टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत आपण छान मऊसूद होईपर्यंत परतून घेऊयात। तर कांदा पटकन आणि छान मऊसूद होईपर्यंत परतला जावा, त्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे। मिठाचं प्रमाण कमीच वापरा, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा त्यामध्ये मीठ वापरले आणि ते मिठाचं प्रमाण चिकनसाठी एकदम परफेक्ट आहे। तर इथे पहा, कांद्यासोबत टोमॅटो मी छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतलाय, बाजूनी छान तेलही सुटले। त्यानंतर आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ते घालायचं। तर इथे पहा, आपली पुढची तयारी होईपर्यंत फक्त 20 ते 25 मिनिटं इतकंच हे चिकन मी मॅरिनेट करून घेतलंय। आता मध्यम आचेवरती भाजून घेतलेल्या कांदा टोमॅटोसोबत हे चिकन मिक्स करायचं आणि 3 ते 4 मिनिटं चमच्याने एकसारखं हलवत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये किंवा झाकण ठेवून वाफसुद्धा काढून घ्यायची नाहीये। तर इथे पहा, 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवरती चिकन मी छान असं परतून घेतले, बाजूनी तेलही सुटले। आता यामध्ये या स्टेपला अर्धी वाटी इतकंच यामध्ये पाणी घालायचं, यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण आपण यामध्ये दही, मीठसुद्धा वापरले। दह्यामुळे सुद्धा छान असं पाणी सुटतं, त्यामुळे जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलं तर पाणी आटवून घेताना चिकन जास्त प्रमाणात शिजेल। तर आता पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही एकदा मिक्स करायची, गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि झाकण ठेवून हे चिकन 95% इतकं शिजवून घ्यायचं। आता चिकन शिजतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले। आता पाण्याचं प्रमाण या ठिकाणी जितका तुम्ही तांदूळ घेतलाय त्याच्या 4 ते 5 पट इतकं पाणी घ्यायचं, म्हणजे जर 4 वाटी तांदूळ घेतलाय तर 16 वाटी इतकं पाणी घ्या। त्यानंतर आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 चमचा शहाजिरे, 1 इंच दालचिनी, 1 मोठी वेलची,
5 ते 6 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा आणि 1 स्टारफूल घेतले। सोबतच यामध्ये मी 5 चमचे इतकं मीठ घालणार आहे। पोहे खायच्या चमच्याने मीठ घेतले। मिठाचं प्रमाण सुद्धा एकदम अचूक आहे, कारण आपण तांदूळ या पाण्यामधून नंतर काढून घेणार आहोत आणि हे पाणी बाजूला काढणार आहोत। त्यानंतर आता झाकण ठेवायचं आणि या पाण्याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची। तर इथे मोठ्या आचेवरती झाकण ठेवून पाण्याला मी छान खळखळून उकळी काढली आहे। झाकण काढायचं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। आता आपण पाण्यामध्ये खडे मसाले उकळून घेतलेत, त्यामुळे पाण्याचा रंग एकतर पिवळसर किंवा काळसर होतो, तुम्हालाही दिसत असेल। आणि मग आपण यामध्ये तांदूळ शिजवून घेतला की तांदूळ सुद्धा पिवळा होतो। तर त्यासाठी यामध्ये 2 मोठे चमचे इतकं विनेगर घालायचं। विनेगर नसेल तर या ठिकाणी तुम्ही एका लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल। विनेगर घातल्यानंतर तुम्ही पाण्याचा रंग पाहू शकता, पाणी छान साफ झाले। आता त्यासोबतच जे मोठे खडे मसाले होते ते सुद्धा मी काढून घेतले आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची। कोथिंबीर घातली की पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय करायचा आणि जो तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्या तांदळातील सर्व पाणी काढून घेतले। आता हा भिजवून घेतलेला तांदूळ आपण या पाण्यामध्ये काढून घेऊयात। तर या ठिकाणी हा तांदूळ सुद्धा आपल्याला फक्त 80 ते 85% इतका शिजवून घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही। त्यासाठी इथे मी तुम्हाला एक परफेक्ट ट्रिक सांगते। जर तुम्ही हा तांदूळ मी सांगितल्याप्रमाणे 30 ते 45 मिनिटं इतका पाण्यामध्ये भिजवून घेतला असेल तर मोबाईलमध्ये टाईम लावा आणि फक्त 6 मिनिटं हा तांदूळ मोठ्या आचेवरती पाण्यामध्ये उकळून घ्या। 6 मिनिटांमध्येच हा तांदूळ 80 ते 85% परफेक्ट शिजेल। गॅसचा फ्लेम मोठा ठेवा आणि मोबाईलमध्ये घड्याळ लावून फक्त 6 मिनिटं हा तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्या। तर इथे मी सुद्धा 6 मिनिटं हा तांदूळ पाण्यामध्ये उकळून घेतलाय। तांदूळ तुम्ही पाहू शकता 85% परफेक्ट शिजलाय। हलकासा नखाने दाबला की तुटतोय। आता गॅस बंद करायचा आणि हा तांदूळ लगेच एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा किंवा एखादं जर मोठं भांडं तुमच्याजवळ असेल तर त्याच्यावरती चाळण ठेवा आणि वरचं पाणी आधी बाजूला काढा आणि राहिलेल्या पाण्यासहित हा तांदूळ त्या चाळणीवरती निथळून काढा, म्हणजे सर्व पाणी खाली भांड्यामध्ये जाईल आणि तांदूळ वरती तसाच राहील। आणि या ठिकाणी तांदूळ शिजवून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे, त्यामुळे चिकन सुरुवातीला शिजण्यासाठी ठेवा आणि त्यानंतरच तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्या। तर इथे पहा चिकनसुद्धा एक 95% छान शिजलं आहे। या ठिकाणी तुम्ही ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता, परफेक्ट तयार झाली आहे। ग्रेव्हीचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता। त्याचसोबत शिजवून घेतलेला तांदूळ म्हणजे भातसुद्धा गरम आहे। आता गॅस बंदच ठेवायचा आणि फटाफट आपण लेयर देऊन घेणार आहोत, कारण तांदूळ सुद्धा गरम आहे, त्यामुळे तांदळाची कुकिंग प्रोसेसही चालू आहे आणि मग तांदूळही दम दिल्यानंतर परफेक्ट शिजला जातो। तर त्यासाठी सुरुवातीला खाली थोडीशी मी चिकन ग्रेव्ही घातली आहे। आता त्याच्यावरती शिजवून घेतलेल्या तांदळाची म्हणजे भाताची एक लेयर द्यायची। त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती जे आपण चिकन शिजवून घेतले ते चिकन आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ती घालायची। आता या दम बिर्याणीच्या लेयर देऊन घेतानाच मी बाजूच्या गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे। आता चिकन ग्रेव्हीची त्यासोबतच चिकनची भातावरती एक लेयर देऊन झाली की आता याच्यावरती जो कांदा आपण तळून घेतला होता तो तळलेला थोडासा कांदा घालायचा। त्यासोबतच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेली थोडीशी पुदिन्याची पाने आहेत ती सुद्धा याच्यावरती घालायची आणि आता पुन्हा शिजवून घेतलेल्या भाताची लेयर द्यायची। भाताची लेयर दिली की आता पुन्हा त्याच्यावरती तळलेला कांदा घालायचा, त्यासोबतच बारीक चिरलेली पुदिन्याची पानेही घालायची आणि त्यासोबतच जे केसरचं दूध आहे ते दूधसुद्धा एक 2 ते 3 चमचे यामध्ये सोडायचं। केसरचं दूध घातलं की भात छान मऊसूद होतो, अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणाल तरीसुद्धा छान मऊसूद राहतो। आणि त्यासोबतच वरून थोडासा बिर्याणी मसालासुद्धा भुरभुरायचा आहे, ती क्लिप तुम्हाला दाखवायची राहिली। आणि आता पुन्हा जसं सुरुवातीला दाखवले त्या पद्धतीनेच रिपीट लेयर देऊन घ्यायच्या। आता या ठिकाणी जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही केसर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आणि ते पाणी वापरू शकता, पण माझ्या मते शक्यतो दुधाचाच वापर करा, त्यामुळे भात छान मऊसूद होतो। आणि जरी तुम्ही फक्त बिर्याणी खाल्लीत त्यासोबत रायताही नसेल तरीसुद्धा खाताना घास अटकत नाही, त्यामुळे जर जमत असेल तर शक्यतो केसर दुधामध्ये बुडवून त्या दुधाचाच वापर करा। तर इथे रिपीट लेयर मी देऊन घेतले आहेत, कांदा, कोथिंबीर, त्यासोबतच केसरचं दूध आणि थोडासा वरून बिर्याणी मसाला भुरभुरायचा।
तर इथे पहा सर्व लेअर मी देऊन घेतले आहेत. शिल्लक राहिलेलं सर्व दूधही घातले. बाजूच्या गॅसवर जो तवा गरम करायला ठेवला होता तो सुद्धा छान कडकडीत गरम झाला आहे. आता दम देण्यासाठी या ठिकाणी मी कणकेचा वापर करणार नाही आहे, तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने फॉईल पेपर दुमडून घेतला आहे. म्हणजे डबल फॉईल पेपर वापरायचा आहे, सिंगल वापरायचा नाही. फॉईल पेपर पातेल्याला सर्व बाजूनी परफेक्ट असा लावून घ्यायचा. त्यानंतर एखादं झाकण त्याच्यावरती ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर फॉईल पेपर झाकणासहित एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा सेट करून घ्यायचा. आता तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला फॉईल पेपर वापरायचा नसेल किंवा तुमच्याजवळ जर फॉईल पेपर नसेल तर कणकेचा वापर करू शकता. त्यानंतर आता त्याच्यावरती एखादं जाड भांडं किंवा अशा पद्धतीने खलबत्ता ठेवायचा आणि आता मंद आचेवरती या बिर्याणीला एक 20 मिनिटं दम द्यायचा. 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि एक 15 मिनिटं ही बिर्याणी अशीच ठेवायची. याच्यावरचं झाकण अजिबात काढायचं नाही. तर इथे मंद आचेवरती एक 20 मिनिटं बिर्याणीला मी दम देऊन घेतलाय. त्यानंतर गॅस बंद केलाय. गॅस बंद केल्यानंतर एक 20 मिनिटं झाली आहेत. आता खलबत्ता काढून घेऊयात. खलबत्ता काढल्यानंतर आता याच्यावरचं आपण झाकण काढूयात आणि झाकण काढल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा बिर्याणीला दम बसलाय. त्यासोबतच बिर्याणीचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला तांदूळसुद्धा दाखवते, छान मऊसूत शिजला गेलाय. पुढे मी तुम्हाला चिकनसुद्धा दाखवेन एकदम परफेक्ट शिजला आहे का नाही ते. तर त्याआधी ते तुम्ही पहा तांदूळसुद्धा छान एकदम मोकळा शिजून तयार झाला आहे, अजिबात चिकट नाही आहे. जशी तुम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर बिर्याणी खाताना अगदी तशीच तयार झाली आहे आणि सुगंध तर अगदी घरभर पसरला आहे. त्यासोबतच इथे मी तुम्हाला चिकनसुद्धा दाखवते. तुम्ही पाहू शकता चिकनसुद्धा परफेक्ट शिजले. आता ही माझ्या पद्धतीने बनवलेली अगदी रेस्टॉरंट, ढाबा किंवा हॉटेलवरच्या चवीलाही मागे सारेल अशी चिकन बिर्याणी आपण सर्व करूया. या चिकन दम बिर्याणीसोबत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रायतेसुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला त्याच्या रेसिपीज हव्या असतील, म्हणजे मार्केटमध्ये, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती जसे रायते मिळतात बिर्याणीसोबत खाण्यासाठी, त्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच तुमच्यासोबत रायता रेसिपीज शेअर करेन. आणि यामध्ये मला जेवढ्या सांगता येतील तेवढ्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितल्या आहेत आणि परफेक्ट अशी मार्केटसारखी चिकन दम बिर्याणी बनवून तयार झाली आहे. जेवढी दिसायला सुंदर दिसते ना तेवढीच फ्लेवरफुल आणि चविष्ट झाली आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने ही चिकन दम बिर्याणी नक्की बनवून पहा. या पद्धतीने चिकन दम बिर्याणी बनवलीत तर तुम्ही स्वतःचा घरगुती फूड व्यवसायसुद्धा सुरू करू शकता. तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुक विथ सरूला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.